नमस्कार. विज्ञानयात्री निकोला टेस्ला यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मैत्रिणी सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री निकोला टेस्ला हे सर्बियाचे भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते निकोला टेस्ला हे जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकपैकी एक होते. त्यांच्या शोध निबंधात एसी विद्युत, एसी मोटार, पॉलिफेज विद्युत, पारेषण या मूलभूत संकल्पनांचा समावेश होता. ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या टेस्ला यांनी सन 1870च्या दशकात अभियांत्रिकी व भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. अनौपचारिक पद्धतीच्या शिक्षणाद्वारे आणि इलेक्ट्रिक ऊर्जा उद्योगातील कॉन्टिनेंटल येथील प्रॅक्टिकल्समुळे टेस्लाने एडिसन टेलिफोन या कंपनीमध्ये काम केले. सन 1880च्या सुरुवातीच्या काळात व्यावहारिक अनुभव मिळवला. सन 1884मध्ये निकोला टेस्ला अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. न्यूयॉर्क शहरातील एडिसन मशीन वर्क्समध्ये त्यांनी काही काळ काम केले. आपल्या कल्पनांना वित्त पुरवठा व बाजारात आणण्यासाठी भागीदारांच्या मदतीने टेस्लाने न्यूयॉर्कमध्ये अनेक इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल उपकरणांच्या विकासासाठी प्रयोगशाळा व कंपन्यांची स्थापना केली. सन 1888मध्ये वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिकने परवानाधारक असलेल्या त्यांच्या पर्यायी चालू एसी प्रेरण मोटर आणि संबंधित पॉलिफेज एसी पेटंट्सने त्याला बरीच रक्कम मिळवून दिली आणि ती कंपनी अखेर बाजारात पॉलिफेज सिस्टीमची कोनशिला बनली. तो पेटंट आणि बाजारपेठ शोधू शकणारा शोध विकसित करण्याचा प्रयत्न करीत टेस्लाने यांत्रिक ऑसिलेटर, जनरेटर, विद्युत स्त्राव नळ्या आणि लवकर एक्स-रे इमेजिंगचे प्रयोग केले. त्याने वायरलेस नियंत्रित बोट देखील बनवली, जी पहिल्यांदा प्रदर्शित झाली. टेस्ला हे एक शोधक म्हणून परिचित झाले आणि आपल्या प्रयोगशाळेत प्रसिद्ध व्यक्ती आणि श्रीमंत संरक्षकासमोर त्यांची कामगिरी दाखवतील आणि सार्वजनिक व्याख्यानामध्ये शोमॅनसाठी प्रसिद्ध झाले. सन 1890च्या दशकात टेस्लाने न्यूयॉर्क आणि कोलोरॅडो स्प्रिंग्समधील उच्च व्होल्टेज, उच्च वारंवारता ऊर्जा प्रयोगामध्ये वायरलेस प्रकाश आणि जगभरातील वायरलेस विद्युत वितरण यासाठी आपल्या कल्पनांचा पाठपुरावा केला. सन 1893मध्ये त्यांनी आपल्या उपकरणासह वायरलेस संप्रेषणाच्या संभाव्यतेवर घोषणा केली. टेस्ला यांनी या आधीपूर्ण वॉर्डक्लिफ टॉवर प्रकल्प इंटरकॉन्टिनेंटल वायरलेस कम्युनिकेशन अँड पॉवर ट्रान्समिटरमध्ये व्यावहारिक वापरासाठी प्रयत्न केला. वॉर्डक्लिफनंतर टेस्लाने सन 1910 आणि 1920मध्ये वेगवेगळ्या यशाच्या वेगवेगळ्या शोधक मालिकेचा प्रयोग केला. आपले बहुतेक पैसे खर्च केल्यावर टेस्ला न्यूयॉर्कमधील हॉटेल्स मालिका घेऊन राहत होती आणि विनाशुल्क बिले मागे ठेवत होता. जानेवारी 1943मध्ये न्यूयॉर्क शहरात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर टेस्लाचे काम सापेक्ष अस्पष्टतेत पडले. सन 1960पर्यंत जेव्हा वजन आणि उपायावरच्या जनरल कॉन्फरन्सने चुंबकीय प्रवाह घनतेच्या SI युनिटला त्यांच्या सन्मानार्थ टेस्ला हे नाव दिले. सन 1990च्या दशकापासून टेस्ला मध्ये लोकांच्या आवडीचे पुनरुत्थान रिसर्जन्स होत गेले. स्मिल्झानमधील टेस्ला यांचे घर पुनर्बिल्ट. आता त्यांचा जन्म क्रुशामध्ये आहे आणि त्यांच्या वडिलांची सेवा बजावलेल्या चर्चची पुनर्बांधणी केली. युगोस्लाव युद्धात अनेक इमारती आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ते पुनर्संचयित केले आणि सन 2006मध्ये पुन्हा उघडले. पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात वीज कडाडत होती. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ऑस्ट्रिया हंगेरी सीमेवरच्या लिका नावाच्या भागातील स्मिजन गावातील एका गर्भवती आईला गर्भपाताच्या कळा सहन होत नव्हत्या. प्रसूतीची वेळ झाली. अखेरीस दाईच्या साहाय्याने आईने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यानंतर दाई म्हणाल्या की एवढ्या घनघोर अंधारात जन्मलेल्या बाळाचं आयुष्य पण अंधारात असेल का? त्यावर आईने उत्तर दिले, नाही, हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल. दिनांक 10 जुलै 1856 या दिवशी त्यावेळच्या ऑस्ट्रियामध्ये म्हणजे आजच्या क्रुशियात जन्मलेल्या त्या बाळाचे नाव होते निकोला टेस्ला. निकोला टेस्लाच्या अग्रगण्य संशोधन कार्याच्या स्मरणार्थ 10 जुलै म्हणजे निकोला टेस्ला यांचा जन्मदिन हा दिवस जगभर निकोला टेस्ला दिन या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. निकोला टेस्ला यांचा जन्मदिनांक 10 जुलै 1856 रोजी ऑस्ट्रियाच्या
ऑस्ट्रिया साम्राज्याच्या म्हणजे सध्याच्या क्रोशिया स्मिल्झान लिका काउंटी या गावात जन्म झाला. टेस्लाचे वडील मिलिटन टेस्ला हे पूर्वीचे ऑर्थोडॉक्स पुजारी होते. त्यांची आईसुद्धा ऑर्थोडॉक्स पुजारी होत्या. टेस्लाचे पूर्वज मॉन्टेनग्रो जवळील पश्चिमी सर्बियातील होते. टेस्ला ह्याने स्मिल्झन येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. सन 1865 टेस्ला कुटुंब जवळच्या गोसिपी लिका येथे गेले, जेथे टेस्लांचे वडील तेथील रहिवासी याजक होते. निकोलाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पूर्ण केली. त्यानंतर माध्यमिक शाळा. सन 1870 टेस्ला हायरोल रियल जिम्नॅशियममधील हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी कॉर्लोव्हॅकमध्ये उत्तरेकडील उत्तरेस गेले. हे ऑस्ट्रेलियन हंगेरियन मिलिटरी फ्रंटियरमधील एक शाळा असल्याने जर्मनमध्ये वर्ग घेण्यात आले. त्यांच्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाद्वारे टेस्ला विजेच्या प्रात्यक्षिकामध्ये गुंतून राहायचा. या प्रात्यक्षिकामुळे टेस्ला याला वीज या रहस्यमय आणि आश्चर्यकारक शक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. सन 1873 त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणानंतर सन 1873 टेस्ला स्मिल्झनकडे परत आला. त्याच्या आगमनानंतर थोड्याच वेळातच त्याला कॉलराचा आजार झाला. 9 महिन्यानंतर तो अंथरुणावर पडला होता आणि बऱ्याच वेळा मृत्यूच्या जवळ होता. टेस्लाचे वडील आजारातून बरे झाल्यास टेस्लाला सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी शिक्षणासाठी पाठवण्याचे आश्वासन दिले. आजारा कालावधीत टेस्लाने मार्क ट्वेन, सॅम्युएल लॅगहॉर्न क्लेमेन्स, अमेरिकन लेखक यांचे जीवनचरित्र वाचून काढले. मार्क ट्वेनच्या कृती वचनामुळे टेस्ला याला आजारापासून चमत्कारिकरित्या मुक्त होण्यास मदत झाली. सन 1874 टेस्लाने सक्तीची देशसेवा या अंतर्गत ऑस्ट्रो हंगेरियन सैन्यदलात भरती झाला. सैनिकाच्या भूमिकेत कार्यकालावधीत टेस्लाने शिकारीचा पोशाख परिधान केलेल्या पर्वताचा शोध लावला. टेस्ला म्हणाले की निसर्गाशी झालेल्या या संपर्कामुळे तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दृढ झाला. सन 1875 टेस्लाने ऑस्ट्रियाच्या ग्रॅज येथील ऑस्ट्रियन पॉलिटेक्निक येथे सैन्य फ्रंटियर शिष्यवृत्तीवर प्रवेश घेतला. त्याच्या पहिल्या वर्षाच्या काळात टेस्लाने कधीही व्याख्यान चुकवले नाही. शक्य तितक्या उच्च श्रेणी मिळवल्या. 9 परीक्षा उत्तीर्ण झाल्या. तांत्रिक विद्याशाखेच्या डीनकडून टेस्लाच्या वडिलांकडे कौतुकाचे पत्र होते, ज्यामध्ये असे म्हणाले होते की तुमचा मुलगा पहिल्या क्रमांकाचा तारा आहे. युअर सन इज अ स्टार ऑफ द फर्स्ट रँक. दुसऱ्या वर्षाच्या काळात ग्रॅमे डायनामावरून शिक्षकासोबत संघर्ष झाल्यामुळे टेस्लाने शिक्षण खंडित करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 1878 टेस्लाने ग्रास सोडले आणि शिक्षण खंडित केल्याची सत्यता लपवण्यासाठी आपल्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले. त्याच्या मित्रांना वाटले होते की तो जवळच्या मूर नदीत बुडाला असावा. टेस्ला मॅरीबोरमध्ये गेला, जिथे तो दरमहा 60 फ्लोरिन या पगाराची ड्राफ्ट्समन या पदावर काम करत असे. मार्च 1879 टेस्लाचे वडील मॅरीबोरला गेले आणि मुलाला घरी परत यायला सांगितले, परंतु त्यांनी नकार दिला. त्याच काळात निकोलाला चिंताग्रस्त ब्रेकडाऊन आला. दिनांक 24 मार्च 1879 रोजी निवास परवाना नसल्यामुळे टेस्लाला पोलीस गार्ड अंतर्गत गॉसिपिक शहरात यावे लागले. गॉसिपिक हे लिका क्रोशियामधील एक शहर आहे. दिनांक 1 एप्रिल 1879 रोजी टेस्लांच्या वडिलांचे निधन झाले. जानेवारी 1880 टेस्लाच्या 2 काकांनी पूर्वगा येथील गॉसिपिक सोडण्यास मदत केली. बुडापेस्ट टेलिफोन एक्सचेंजमध्ये कार्य करण्यासाठी सन 1881 टेस्ला बुडापेस्ट येथे टेलिफोन एक्सचेंज या टेलिग्राफी कंपनी येथे तिवादर पुस्कच्या अंतर्गत काम करण्यासाठी हंगेरीच्या बुडापेस्टला गेला. तेथे आल्यावर टेस्ला याला समजले की त्यानंतर बांधकाम सुरू असलेली ही कंपनी कार्यरत नाही, म्हणून त्याने त्याऐवजी सेंट्रल टेलिग्राफी कार्यालयात ड्राफ्ट्समन म्हणून काम केले. काही महिन्यातच बुडापेस्ट टेलिफोन एक्सचेंज कार्यान्वित झाले. टेस्लाला मुख्य इलेक्ट्रिशियन पदाचे वाटप करण्यात आले. नोकरीच्या काळात टेस्लाने सेंट्रल स्टेशन उपकरणामध्ये बरीच सुधारणा केली आणि एक टेलिफोन रिपीटर किंवा ॲम्प्लिफायर परिपूर्ण केल्याचा दावा केला, जे कधीही पेटंट केले नाही किंवा जाहीरपणे वर्णन केले नाही. निकोला टेस्ला हे दृष्टे सर्बियन अमेरिकन संशोधक विद्युत अभियंता होते. त्यांनी आधुनिक अल्टरनेटिंग करंट विद्युत पुरवठा प्रणाली वायरलेस कम्युनिकेशनचा शोध लावला.
त्यांनी थॉमस एडिसन यांच्या डायरेक्ट करंटला आव्हान देत विजेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वहन करण्यासाठी अल्टरनेटिंग करंट याचा शोध लावला. आज घराघरामध्ये जी वीज येते ती याच प्रणालीवर चालते. वायफाय, रेडिओ आणि रिमोट कंट्रोलच्या तंत्रज्ञानामुळे मूळ टेस्ला यांच्या वायरलेस संकल्पनेत दडलेले आहे. सन 1896 फ्रान्स येथे निकोला टेस्ला आणि स्वामी विवेकानंद यांची भेट झाली. टेस्ला यांनी विवेकानंदांच्या विचारामधून प्रेरित होऊन ऊर्जा आणि पदार्थ यासारख्या विषयावर संशोधन केले. सन 1921 त्यांनी उच्च क्षमतेच्या टेस्ला कॉईलचा शोध लावला, ज्याचा उपयोग उच्च फ्रिक्वेन्सी वीज निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी टेस्ला या याचा एककाचा वापर केला जातो. दिनांक 7 जानेवारी 1943 रोजी निकोला टेस्ला यांचे निधन झाले. विज्ञानातील निकोला टेस्ला यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.